सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात खेडखोशे नावाचे एक गाव आहे. त्या गावात काळे दाम्पत्य राहते. रवी मोहन काळे वय वर्ष 35 आणि त्याची पत्नी अंबिका व त्यांची 4 मुले असा हा कुटुंब आहे. रवी आणि अंबिका यांचा विवाह 12 वर्षांपूर्वी झाला होता. मिळेल ते काम करून दोघेही सुखाने संसार करत होते. या दरम्यान त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा झाला. कुटुंब वाढले, पैसे पुरत नव्हते, त्यामुळे रवी काळे हा आपला सारा वेळ काम करण्यातच घालवत होता. आपल्या कुटुंबासाठी तो हे सर्व कष्ट करत होता. दिवसभर काम केल्याने तो रात्री थकून लवकर झोपी जात असे. त्यामुळे त्याची अंबिकाकडे दुर्लक्ष होत होते. तिची शरीर सुखाची गरज भागत नव्हती. या कारणामुळे अंबिका देखील दुःखी व नाराज होती. अशा वेळी रवी तिला समजावून सांगत असे. अंबिका नाकी डोळी सुंदर होती. साहजिकच तिच्याबद्दल पाहणाऱ्याला आकर्षण निर्माण होत असे. तसेच झाले. काळे यांच्या घरी नात्यातीलच एक तरुण नेहमी येत असे. तोही अंबिकाकडे आकर्षित झाला होता. दिसायला सुंदर, बोलण्यातही तरबेज असलेल्या अंबिकाने त्या तरुणाचे मन जिंकले होते. सुरुवातीला तो काही कामानिमित्तच येत होता, पण आता त्याच्या अंबिकाला पाहावेसे वाटत असल्याने त्याची येणे जाणे देखील वाढू लागली. घरात रवी असला की मात्र त्याची पंचायत होत असल्याने आता तो रवी नसल्याचा अंदाज घेऊन वेगवेगळी कारणे सांगून घरी येऊ लागला. त्या दरम्यान त्याने अंबिकाच्या मनात आपल्याबद्दल जागा निर्माण केली, प्रेम निर्माण केलं. हे नुसतेच भावनिक प्रेम नव्हते, यामध्ये वासनाही होती. दोघांच्या शरीराबद्दल आकर्षण होते. नवऱ्याकडून सुख मिळत नसल्याने अंबिका त्या तरुणाकडे आकर्षित झाली होती. आता ती त्याच्याकडून शरीर सुख घेऊ लागली. रवीला मात्र हे सुख हवे असायचे तेव्हा मिळेनाशी झाले. अंबिका आता नवऱ्याकडे म्हणजे रवीकडे दुर्लक्ष करू लागली. यामुळे रवीला तिचा संशय येऊ लागला. एके दिवशी दुपारी काम अर्धवट सोडून तो घरी आला तेव्हा तो तरुण आणि अंबिका हे दोघे घरात एकमेकांची चेष्टा मस्करी करत असताना त्याला दिसून आले. त्यावेळी रवी काही बोलला नाही, पण रात्री घरातील मुले झोपल्यानंतर रवीने अंबिकाला विश्वासात घेऊन सांगितले की तू पुन्हा त्या मुलाशी बोलू नकोस. मी घरात नसताना त्याला घरात येऊ देऊ नकोस. तिनेही नवऱ्याचा रागरंग पाहून होकारार्थी मान डोलावली. अंबिकाने मात्र त्या मुलाशी संबंध तोडले नाही. नवरा कामावर गेला की ती त्याला घरी बोलावून घेत असे. रवी काळेला समजून आले की आपली पत्नी काही ऐकत नाही, ती त्या मुलाचा नादही सोडत नाही. त्याने पुन्हा तिला समजावून सांगितले, पण त्या तरुणाच्या सहवासाला सटावलेली अंबिका त्या मुलाचा नाद ओढत नव्हती. शेवटी जे व्हायचे तेच झाले. एके दिवशी अंबिका त्या मुलाबरोबर पळून गेली. रवीला काय करावे ते समजेना. घरात 4 मुले होती. त्यांचे हाल होऊ लागल्यामुळे त्याने अंबिका मिसिंग असल्याची पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. नातेवाईकांच्या मदतीने अंबिकाचा शोध घेतला आणि तिला मुलांसाठी घरी आणले. आपला भरला संसार मोडू नये म्हणून तिच्या साऱ्या चुकावर पांघरून घालून रवीने तिला आणले होते. काही महिने आनंदात गेले. आता तो तरुण पुन्हा तिला भेटायला येऊ लागला. दोघात पुन्हा प्रेमाचा सिलसिला सुरू झाला. रवीला याची माहिती मिळाली. रवीच्या पायाखालची मात्र आता जमीनच सरकली होती. आपण आपला संसार वाचावा म्हणून धडपड करतो, तर बायको मात्र त्याचा विचार करत नाही. सुरुवातीला त्याने तिला समजावून सांगितले, आपल्याला 4 मुले आहेत, त्यांचा तरी विचार कर, असे वागू नकोस. पण यामुळे अंबिकावर काहीही फरक पडत नव्हता. अंबिकाचे हे वागणे पाहून रवी चिडायचा. त्यातून दोघांमध्ये भांडण होत असत. त्यावेळी अंबिका ही प्रत्युत्तर करत असे. रवीने मात्र यातून माघार घेण्याचे ठरवले. त्याने तिच्या या वागण्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले. पण मनातून अंबिकाच्या वागण्याचा राग काही जात नव्हता. अंबिका ही संसाराकडे दुर्लक्ष करून त्या तरुणाच्या नादात वाहवत चालली होती. भारतीय संस्कृतीमध्ये ही गोष्ट न पटणारी आहे. आजूबाजूचा समाज याच नावे तर ठेवतो, शिवाय जोडीदाराच्या मनातही यामुळे घृणा निर्माण होते. तसेच इथे देखील झाले होते. शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा अंबिका त्या तरुणासोबत पळून गेली. यावेळी रवी काळे यांनी मिसिंग दाखल केली. तिचा शोध घेतला असता ती त्या तरुणाबरोबर गोवा येथे गेली असल्याचे समजले. रवी काळे तेथे गेला आणि तिची समजूत काढून तिला खेडफोसे येथे घेऊन आला. 3-4 दिवस तसेच गेले. त्यानंतर रवी काळे यांनी तिला समजावून सांगितले, तुला 4 मुले आहेत, 1 पती आहे, 5 जणांची जबाबदारी आहे, मात्र तू संसार सोडून पळून जाते, हे वागणे काही योग्य नाही. त्याचे हे लेक्चर तिला आवडले नाही. ती उलट त्याच्याशी भांडण करू लागली. त्यामुळे रवीचा संताप हा अनावर झाला. त्याने तिला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. याचा उलट परिणाम असा झाला, अंबिका जास्तच गोंधळ घालू लागली. रवी आता मात्र भयंकर चिडला होता. त्याने लोखंडी वस्तू घेऊन तिच्या डोक्यात मारले. ते रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. त्यातच तिचा मृत्यू देखील झाला. शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी करकंब पोलीस ठाण्यातील फोन खनखन आवाज आला.
ठाणे अंमलदाराने तो उचलताच पलीकडील व्यक्ती बोलू लागला, साहेब खेडफोसे गावचा पोलीस पाटील बोलतोय, आमच्या गावात एक विवाहित महिलेचा खून झालाय, तुम्ही ताबडतोब या. खुनाची माहिती मिळताच ठाणे अंमलदाराने याची कल्पना सहाय्यक पोलीस निरीक्षकांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हे आपले सहकारी व उपनिरीक्षक यांची टीम घेऊन खेडफोसे येथे गेले. पत्र्याच्या खोलीत महिलेचा मृतदेह पडला होता. त्याच्या डोक्यात जखम झाली होती. रक्तस्राव होऊन ती मरण पावल्याचे दिसून आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्या महिलेचे नाव अंबिका रवी काळे, वय वर्ष 30 असल्याचे समजून आले. काल रात्री म्हणजे शुक्रवारी 7 नोव्हेंबर 2025 च्या रात्री अंबिका आणि रवी काळे यांचे भांडण झाले होते. त्यामध्ये रवीने अंबिकाला सुरुवातीला काठीने मारले, त्यानंतर लोखंडी वस्तूने तिच्या डोक्यात फटका मारला. त्यात ती मरण पावल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडत मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेबाबत अंबिका काळे हिचे वडील वरुण सोनबा चव्हाण, वय वर्ष 50, राहता बादलकोट यांनी करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांनी सांगितले की माझी विवाहित मुलगी अंबिका हिच्या चारित्र्यावर तिचा पती रवी हा संशय घेत होता. यातून दोघांमध्ये काल रात्री भांडण झाले. यात रवीने अंबिकाला काठीने नंतर लोखंडी वस्तूने डोक्यात फटका मारून ठार मारले. अंबिकाच्या वडिलांची फिर्याद घेऊन पोलिसांनी रवी मोहन काळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या खून प्रकरणात तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्याकडे सोपवण्यात आला. रवी काळे याला अटक करून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी 5 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. पोलीस कोठडीत रवीची चौकशी केली असता त्याने सारी हकीकत सांगितली. पत्नीच्या तरुणासोबत असलेल्या अनैतिक संबंधाला विरोध करून तसेच ती त्या तरुणासोबत वारंवार पळून जात असल्याने रवी काळे याने रागाच्या भरात तिचा खून केल्याचे कबूल केले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.